नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। एकनाथ शिंदे यांना मोठा झटका। कोणत्याही महत्त्वाची सविस्तर बातमी पाहूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये काही घडामोडी घडल्या आहेत, ज्यामध्ये काही बातम्या समोर येत आहे। एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातील 2 मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा आहे। नाशिकमधील एका प्रकरणावरून ही बातमी नाराजी असल्याची समोर येत आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्या न्यायालयातून धक्का बसला आहे, कारण कोर्टाने त्यांच्या विरोधात खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत। मंत्रिमंडळात देखील फेरबदल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने संघटनात्मक निर्णय घेतले, ज्यात विभागीय संपर्क प्रमुख आणि सहसंपर्क प्रमुखांची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे। बुलढाण्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपला धक्का देत शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात पुन्हा तू-तू-मैं-मैं होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मंत्री भरत गोगावले यांच्याकडे उत्तर कोकण विभागाची धुरा देण्यात आली असून आमदार किरण सामंत दक्षिण कोकणाचा कार्यभार पाहणार आहेत। पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी आमदार दगडू सपकाळ यांची संपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून हनुमंत जगदाळे यांना सहसंपर्क प्रमुख करण्यात आले आहे। शिंदे गटाचा वाढता विकास पाहून आता भाजपमध्ये काय हालचाली सुरू होतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।